Make way for the boss. Yo mother father, listen up. है गली गली में शोर है बॉस में इतना जोर एक बार भड़क जाए तो धरती देगा फोड़ मिनिस्टर जैसे तेवर हर कोई लेता फेवर अपनी अप्रोच ऊंची हम तो है दुनिया के बॉस हमें तो अपनी हदसी ट्रकों में फुल है एसी म्यूजिक सुनते हैं हाय हम तो है दुनिया के
बर्थडे बॉयची एंट्री आता होत आहे. तर सर्वांना विनंती की आपण चेअरवर बसून घ्यायचं आहे. काही क्षणात आपण कार्यक्रम सुरू करतोय. पीछे बैंजो बज रहा है तो इधर से क्या होने वाला है? स्वागत होने वाला है उनका किसका? दत्ता सर का. किस वजह से? उनका बर्थडे है. कौन सा बर्थडे है? 50 सेंचुरी. मागच्या लाख फुलांनी पण नाचून यायचंय. One, two, three, start. आता आपण सुरू करणार आहोत. स्टार्ट.
म्हणून दत्ता सर आज इथे आहेत. हा इमोशनल प्रोग्राम आपण नंतर करणार. नो रडारडी. आता बारी कोणाची? आता आपण MS13 अन्नाशी झाली आहे. पब्लिक डिमांड राहिली बाजूला, पण बर्थडे बॉयची डिमांड होती की एकाने इथे
या आणि तुमच्या सखीला
पण माझा भाऊ हा असा भाऊ सर्वांना मिळावा अशी मी देवाकडे प्रार्थना करते. त्यांनी सर्व काही माझं झाला. तो आई भाऊ बहीण सर्व काही तो माझा होता. आज मी माझी खूप अशी परिस्थिती होती त्या टायमाला तो माझ्या संगती उभा राहिला, पण त्यांनी कधी हार नाही मानली. त्याला खूप त्यांनी असं काम केलं जे 1000 रुपये महिन्याचं पेमेंट हा त्याला पेमेंट होता. तो पेमेंट तो आणून माझ्या हातात द्यायचा. त्याला त्याचा साहेब काम करायला पैसे द्यायचा, डिलिव्हरी मारायला, सायकलवर डिलिव्हरी मारायची. कितीतरी सायकल त्याच्या हरवल्या, पण तो जे त्याला टॅक्सीनी पैसे द्यायचे ते पैसे आणून तो संध्याकाळी मला खर्चाला द्यायचा आणि तो पायाने जाऊन ते डिलिव्हरी मारायचा. असे मला खूप साथ दिला माझ्या 3 मुलांना वाढवण्यासाठी, मी माझ्या पायावर उभं राहण्यासाठी. जोपर्यंत मला त्यांनी खूप साथ दिला आणि तो आणि पण साथ देतो. असा भाऊ सर्वांना भेटावा. आमची खूप परिस्थिती खूप वाईट होती. माझ्या आई बापांच्या पण खूप वाईट दिवस काढले त्यांनी, पण त्यांचे खायचे दिवस आले. त्याच्या मुलांचं चांगलं, त्याची अशी परिस्थिती की त्यांनी 0 मधून तो वरती आलेला आहे. कितीतरी लोकांनी त्याच्यावर बोलणारे तर बोलायचे की आज हा मुलगा आम्हाला कधी दिसला नाही, माझ्या चाळीमध्ये बोलायचे, पण हा आज कुठे आहे. जळणारे असतात बोलतात, पण खूप असा भाऊ सर्वांना असावं. त्यांनी खूप माझ्यासाठी केलेलं आहे. तो आणि पण करतो. त्याला खूप परमेश्वर भरभरून खूप भरभरून त्याला मी आशीर्वाद देते. मी कोण आशीर्वाद देणार आहे त्याला. तो त्याच्या कष्टाने तो इथपर्यंत आलेला आहे आणि त्याचं असंच खूप चांगलं होत जावं ही माझ्या देवाकडे खूप प्रार्थना आहे. माझा भाऊ खूप म्हणजे खूप चांगला आहे. जे काही ताई बोलली ते मनापासून बोलली. तर आपण ताईला जास्त रडवू शकत नाही, तिचा पण वाढदिवस आहे. तुम्ही ताईसाठी 2 क्षण तुम्ही पण बोलावेत. ज्या वेळेस तुम्ही गावावर आलो मामा त्यावेळेस मी असाच आलेलो होतो की मला शाळेची सुट्टी पडली होती म्हणून मी आलो होतो. मी शाळेची सुट्टी पडली म्हणून मी माझ्या बहिणीकडे आलो होतो. बहिणीकडे येण्यापेक्षा मी माझ्या मावळणीकडे आलो होतो. मावळणीने मला आईच्या पलीकडे माया दिली. मावळणीने दिली पण माझ्या मेवणीने सुद्धाही मला एवढं सांभाळलं, एवढा जीव लावला की बिचारा पीत होता. मी काम करत होतो, पण काम करत असताना सुद्धा मी 11 वाजता 12 वाजता रात्री यायचो. ते कुठले ना कुठल्या अड्ड्यावरती असायचे. मी कुठल्या ना कुठल्या अड्ड्यावरती मी शोधायचो, त्यांना शोधून घेऊन यायचो. त्याच्यानंतर ते बिचारे ते घरी यायचे. अर्ध्या वेळेस ज्यावेळेस मेवणा निघून गेला त्यावेळेस बहिणीकडे बघण्यासारखं असं कोणत्या गोष्टी नव्हत्या, पण ही मेवणी म्हणून आहे माझी, तिने खूप तिला सपोर्ट केला. तिने सुद्धा खूप सपोर्ट केला तिला. आणि आज जर तिने कोणत्या गोष्टी बघितल्या असेल तर तिने सत्याने खरं सांगितलं की तिने खूप तिला जीव लावला, तिने खूप सांभाळलं, तिच्या पोरांना सांभाळलं. आज कोणत्या गोष्टी असतील, पण मी कोणत्या गोष्टीला जेवढा मला सपोर्ट होता तेवढा मी सपोर्ट माझ्या बहिणीला करत गेलो. तिने जे काय सांगितलं ते सर्व सत्य आहे, पण तेवढ्यात मी हार नाही मानली. तिने जो मला सपोर्ट दिलाय, तिने जे मला आधार दिलाय, तिने जे मला सांभाळलंय, तिने जे मला आसरा दिला आणि आज आसरा दिल्यामुळे मी आज इथपर्यंत पोहोचलो. पण इथपर्यंत पोहोचल्याच्या नंतर मी एक साधी डिलिव्हरी मारत होतो. एक सायकलवरती मी डिलिव्हरी बॉय म्हणून डिलिव्हरी मारत होतो. मी 3 ते 4 वर्ष मी काम केलं. त्याच्यानंतर मला एक मक्स म्हणून मला कंपनी मिळाली आणि तिथे मी माझा बिझनेस स्टार्ट केला. तो पण बिझनेस स्टार्ट करताना माझा एक उमेश कुशवा म्हणून माझा एक मित्र होता आणि त्याने आणि मी या कोणत्या गोष्टी स्टार्ट केल्या. ज्यावेळेस स्टार्ट केले तर एका कंपनीवरती स्टार्ट केल्या आणि ज्यावेळेस एका कंपनीवरती स्टार्ट करताना आम्ही हळूहळू तो ग्रोथ करत गेलो. पण मी बहिणीकडे असं मध्ये दुर्लक्ष नाही केलं मी कधी.
तिच्या मुलांकडे दुर्लक्ष केलं नाही. त्यांच्या मुलांना तिच्या मुलांना शिकवण्यासाठी मी खूप प्रयत्न केले. खूप मी त्यांच्या कोणत्या गोष्टी मागे लागलो. त्याला हा माझा भाचा हा भूपेश, खूप त्याला माझी इच्छा होती की त्याने शिकावा, त्याने पुढे जावा, त्याने माझ्या खांद्याला खांदा लावा, त्याने माझ्या बरोबर चालावा. पण त्यावेळेस त्या कंडिशन मध्ये तो नव्हता. पण मी बहिणीची साथ कधी सोडली नाही. ज्यावेळेस माझा बिझनेस ज्यावेळेस माझा डाऊन झाला, ज्यावेळेस माझं सगळं संपलेलं होतं, ज्यावेळेस सगळं संपलेलं होतं त्यावेळेस मी एक ठरवलं होतं की मी छोटासा रूम घेतलेला होता, तो विकणार आणि माझ्या गावी जाणार. पण ज्यावेळेस मी तो विचार केल्याच्या नंतर एक बाजूला एक एस्टेट एजंटचं ऑफिस होतं. एक एस्टेट एजंटचं ऑफिस माझ्या बाजूला होतं. तिथेही श्वेता तिथं काम करत होती. तिथला एक बॉस मला बोलला की त्याच्याकडे 4 मुली काम करत होता. त्या 4 मुलीतनं तो मला बोलला की ही मुलगी सोडून तुला ह्या 2 मुलीतनं एक कोणची मुलगी तू कामाला ठेवू शकतोस का? तर मी बोललो 2 मुली कुठल्या? तर त्याने मला एक श्वेताचं नाव सांगितलं आणि दुसरी एक होती तिचं नाव सांगितलं. त्याच्यानंतर मी बोललो तुम्ही असं बोलू कसं शकता? ह्या गोष्टी मी श्वेताकडे येऊन सांगितलं. श्वेताने डायरेक्ट त्याला कॅबिन मध्ये घेतलं आणि त्याला कॅबिन मध्ये घेऊन त्याला बोलली ह्या माणसाकडे मी फुकट काम करेन पण मी तुझ्याकडे काम करू शकत नाही. आणि त्या क्षणाला श्वेता मला बोलली सर तुम्ही मला कामाला ठेवाल का? त्यावेळेस मी तिला बोललो श्वेता माझी कॅपॅसिटी नाही. मला बोलली सर तुम्ही मला जी देताल त्याच्यात मी समाधान असेल पण मला तुमच्याकडे काम करायचंय. आणि त्यावेळेस तिने माझ्या बरोबर खांद्याला खांदा लावून माझं काम केलं. माझं जे शून्य होतं माझ्या शून्यातनं जो ग्रोथ केला असेल आणि जो मला सपोर्ट केला असेल, मला जो खांद्याला खांदा लावून जो उभा केला असेल ती व्यक्ती असेल. आमच्या दोघांमध्ये काही गोष्टी होत गेल्या, वाढत गेल्या, काही गोष्टी असतील. पण मी एक गोष्ट सांगतो, जरी बिझनेस मधून आम्ही दोघं वेगळं झालो पण साथ सोडली नाही. आज तिने प्रत्येक गोष्टीला मला सपोर्ट केला. प्रत्येक गोष्टीला मी जिथं कमी पडलं तिथे तिने मी सपोर्ट केला. अगर ती जिथं कमी पडली तिथं मी तिला सपोर्ट केला. पण आज जर उभा असेल ते एकमेक आम्ही दोघांच्या सहमतीने आम्ही उभा असेल. आज तिचा बिझनेस वेगळा आहे, माझा बिझनेस वेगळा आहे, पण आम्ही आमच्या पद्धतीने आमचे उभे आहेत. बोलायला खूप माझ्याकडे आहे, बोलण्यासारखं खूप आहे, पण मी नाही बोलू शकत आहे, मला नाही बोलता येत आहे. मी नाही कोणत्या गोष्टी क्लिअर एवढ्या करू शकत आहे. खूपच पाणी. आता आपण त्यांच्या सोबत असलेले त्यांचे बिझनेस मधल्या मुली तिघी समिता, हर्षदा आणि श्वेता या तिघांना मी मंचावर आमंत्रित प्रत्येकाचे प्रॉब्लेम्स असो घरचे ऑफिशियली प्रत्येक गोष्टीला मदत केली त्यांनी. प्रत्येक गोष्टीसाठी खंबीरपणे मागे उभे राहिले प्रत्येकाच्या. थँक्यू सर, तुम्ही खूप साथ दिली आम्हाला आणि यापुढेही तुमचा बिझनेस भरभराटीचा राहो. आम्ही तुमच्यासोबत नक्कीच पुढे ग्रोथ करू. थँक्यू. असं माईक मागून घेतात लोक. वा अजय भाऊ हे फक्त श्वेता मॅडम आणि दत्त सर यांच्याकडे मिळालेलं नाव आहे. यामध्ये भरपूर काय काय. बरोबर आहे. आपण सगळे एकच फॅमिली आहोत त्यामुळे आपण सगळी भावंडच आहोत. आता आपण हर्षदाकडे वळूया. हर्षदाच्या आधी मी या मुलीबद्दल 2 शब्द बोलेन, समिताबद्दल. जशी मी काही सर्टन रिझन्समुळे आम्ही आमचा बिझनेस वेगवेगळे केले, त्यानंतर जर दत्ता सरांना माझ्यानंतर कोणी साथ दिली असेल तर ह्या मुलींनी. कारण का ही रात्र बघत नाही माझ्यासारखी, ती दिवस बघत नाही, ती 24 तास ऑफिसला ओतून दिलेली असते. त्यावेळी ह्या मुलीसाठी सर्वांनी जोरदार पाया वाजवायच्या. आता हर्षदा. मी फक्त एवढं बोलू शकतो की माझ्यासाठी तुम्ही खूप केलंय आणि अजूनपर्यंत करतात ते. फक्त थोडा मैं कैसे बोलू, ठीक आहे, मराठी हिंदी चालेल, काही चालेल. कसं आहे की मला काय गाणं गा तू. हाँ, नो प्रॉब्लम. एहसान मेरे दिल पे तुम्हारा है दोस्तों, ये दिल तुम्हारे प्यार हमारा है दोस्तों. एहसान मेरे दिल पे तुम्हारा है दोस्तों, ये दिल तुम्हारे प्यार हमारा है दोस्तों.
माझ्यासाठी भरपूर केलं. मला तो शिकवत होता पण मी शिकलो नाही. माझी चुकी होती भरपूर. मी वेगळ्याच लाईनला गेलो. त्याचा भरपूर हे होता की तू शिक करून, पण मी कधी शिकलो नाही. म्हणजे माझ्या वेगळ्या दिशेने मी होतो. ठीक आहे, पण ह्याच्या पुढची लाईफ तू चांगलीच करून दाखवशील. आता तुझ्या नंतरची. हॅपी बर्थडे मामा. मी खूप चुकीची वागले. तू बोलत होता, तुझं ना ऐकलं. तुम्ही आम्हाला बापासारखं बघितलं, पण आम्ही तुझे पोरं नाही झालो. सॉरी मामा. आमच्या मामाने आमच्यासाठी खूप केलं, म्हणजे आम्हाला मागण्याचं मोठं केलं. हम लोग का मुंबई में मैं कई दूसरे कंपनी में जॉब कर रहा था, तो दत्ता जी अपना जो भी कोयले का लोड होता था वो हमारे यहाँ लगाने के लिए लेके आते थे. तो दत्ता जी का मैंने लाइफ में देखा है कि सभी लोग जो इमोशनल होके दत्ता जी के ऊपर बोले कि दत्ता जी ने बहुत किया है. तो दत्ता जी के अंदर मैंने एक चीज देखा कि उनके अंदर कॉन्फिडेंस था. उनके अंदर हाँ हम ये काम कर सकते हैं. जब एक टीम लीडर या जो मैनेजमेंट होता है अगर वो बोलता है कि मैं ये काम कर सकता हूँ, तो उसके पीछे के लोग भी उनका सपोर्ट करते हैं. इनके अंदर मैंने देखा कि इनके अंदर कैपेबिलिटी थी, बस उसको ग्रो नहीं कर पाते थे क्योंकि इनके पास टीम नहीं थी उस टाइम. और इनकी जो टीम थी वो 1-2 लोग की टीम थी और ये लोड लेके आते थे मेरे पास में. लेट होता था, मेरी कंपनी में जो काम था मैनेजर था, तो हमको भी कनेक्शन करना पड़ता था, लेकिन लोड इनका लेट होता था. तो मैं आउट ऑफ वे कंपनी के सिस्टम से बाहर जाके मैं उसको गाड़ी को कहीं ब्रेक डाउन दिखाता था. कहीं अपनी जो सीनियर मैनेजर थे उनसे बात करता था कि नहीं लोड हमको किसी तरह से कनेक्शन करना पड़ेगा, क्योंकि इनका जो वर्ष का लोड था वो नेट के डिलीवरी हमको कराना पड़ता था. तो मैं मेरे हिसाब से हमको लगता है दत्ता जी और मेरा 2006 या 5 का साथ है, 20-22 साल हो गया. और जब भी दत्ता जी का काम अच्छा चल रहा था उस समय भी मैं उनके साथ में था और वो भी हमारे साथ में थे. बीच में कुछ इनके टीम में जो इनके पार्टनरशिप थे कुछ उनका इंटरनेट में कुछ प्रॉब्लम हुआ. मैं दूसरे कंपनी में भी जॉब पे था. इनका फोन आया, सर हमारा बिजनेस डाउन हो गया है. ऐसा मतलब उस समय थोड़ा डाउन मतलब बहुत बॉटम लेवल पे चला गया था बिजनेस. मैं बोला दत्ता जी मैं तो कहीं किसी कंपनी में जॉब पे हूँ और मैं आपको ऐसा सपोर्ट नहीं कर पाऊंगा. तो मैंने उस कंपनी को रिजाइन देके फिर मैं इनके पास में आया. मैं बोला जब तक आपका बिजनेस सेटल नहीं होगा तब तक मैं आपको सपोर्ट करूंगा. फिर मैं दत्ता जी के पास में आया. कोई सैलरी का मैटर, कोई कुछ नहीं, और इनके साथ में काम करने लग गया. और उस समय हमने इनको बिजनेस भी जनरेट करके दिया. बाद में श्वेता का एंट्री होता है. दत्ता जी को मैंने बोला, अभी जो इन्होंने बोला था कि नहीं वो स्टेट एजेंट था, ये बोले थे कि नहीं मेरी सैलरी देने की कैपेसिटी नहीं है. इन्होंने रात को 10 बजे मेरे को कॉल किया कि सर क्या करेंगे, वो लड़की तो अच्छी है लेकिन हम सैलरी नहीं दे पाएंगे. मैं बोला दत्ता जी उस लड़की को आप अपॉइंटमेंट करिए, हम लोग मेहनत करेंगे. कोई लड़की नहीं, हम पूरा टीम खड़ा कर देंगे हम लोग मिलकर आपके साथ में. तो श्वेता आई, श्वेता ने भी बहुत मेहनत किया. उनका बिजनेस स्ट्रगल हो गया. उसके बाद इन लोग का बीच में डिस्प्यूट भी हो रहा था. मैंने बहुत हैंडल किया दोनों लोग का कि ये बिजनेस इन लोग का आपस में कम्युनिकेशन बना रहेगा तो अच्छा है, टूटना नहीं चाहिए. लेकिन फिर मेरे को लगा कि नहीं रास्ता उन लोग का अलग अलग हो रहा है. और अलग अलग इसलिए हो रहा है कि क्योंकि दोनों लोग के अंदर कॉन्फिडेंस हो गया था काम करने का. अभी कोई किसी को सपोर्ट की जरूरत नहीं थी. श्वेता को भी बिजनेस का नॉलेज हो गया. सगळ्यात जवळचा दत्ता सरांच्या मुलापेक्षा जास्त असा
त्याच्याकडे आपण जात आहोत. गणेश सकट. हाय की हाय त्यांना बोल, फ्री आहे, फ्री आहे, बोल. वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. त्यांनी नेहमी म्हणतात म्हणजे राधा जेवढं प्रेम जीव लावला तेवढा नक्कीच मला पण लावलेला आहे आजपर्यंत. आणि मी त्यांच्याकडे बघून त्यांच्याकडे करून सगळ्या गोष्टी मी आजपर्यंत चालतो. ते नेहमी माझ्या लाईफमध्ये माझ्या जीवनात कसं पुढे जात आहे त्या गोष्टीबद्दल ते नेहमी मला सांगत आहे की कशा पद्धतीने पुढे जात आहे काय करत आहे. नेहमी मला सपोर्ट करत आहेत आणि इथून पुढं पण त्यांचा सपोर्ट मला नक्कीच राहणार आहे. मला माहिती आहे की किती रागवतात कधी चिडतात पण ते सगळं माझ्यासाठी असतं की मला कधी कधी काही गोष्टींचा मला स्वतःला पण कधी वाटतं की माझ्यावर रागवतात हे करतात ते करतात पण नेहमी एक बापाचा सपोर्ट जसं मला माझे वडील आहेत तसंच मी नक्कीच ते वडिलांपेक्षा पण जास्त प्रेम त्यांनी आतापर्यंत मला देत आलेले. त्यांचा जीव माझ्यावरती सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे त्यांच्या मुलावर जेवढा आहे तेवढंच माझ्यावरती पण आहे. कधी कधी माझ्याकडून काही गोष्टी सर चुकी झाल्या असेल तर मी तुम्हाला आज एवढ्या बड्डेच्या ह्याच्यात मी तुम्हाला सॉरी बोलेन. कधी कधी रागाच्या ह्याच्यात मी तुम्हाला कधी कधी मला ते बोलतात कधी कधी मला ते चिडून पण बोलतात आणि मी कधी पण नाही म्हणजे असं मी फक्त माझ्या मनात काही नसेल तात्पुरतं मी करतो पण मला शिकवतात मला घडवले आजपर्यंत. आज मी मुंबईमध्ये राहतोय आज त्यांच्या सपोर्टमुळे एवढे वर्ष राहिले नाही तर मला म्हणजे असं मुंबईमध्ये राहायचं पण काही इच्छा नाही. आज ताई झालं श्वेता ताई किंवा सर त्या दोघांच्या सपोर्टमुळे आज मी इथे राहिलो. आज ते दोघांनी मला एवढं सपोर्ट करून आज इथून आज मुंबईमध्ये राहायचं काम नाही किंवा हे पण नाही की आपण काही नोकरी करून आपण राहू शकतो पण आज त्या दोघांचा म्हणजे काय बापांच्या वरती मला जीव लावलेला आहे त्या दोघांनी पण. आज त्यांचा किती राग असला काय जरी असलं तरी पण ते मला तात्पुरतापर्यंत हे करतात पण त्यांनी मला खूप सपोर्ट केलेला आहे. त्याच्यामुळे मी दोघांचं पण थँक्यू बोलतो आणि सरांना वाढदिवसाच्या खूप शुभेच्छा देतो. त्यांना पण आयुष्य चांगलं लावावं एवढंच देवाला मी प्रार्थना करतो. सगळ्या गोष्टी आता सूट शुभेच्छा. तुमचं सपोर्ट आमच्या मागे सतत कायम असंच राहावं आणि तुमचं प्रत्येक वेळेस तुम्ही वडिलांसारखंच आम्हाला सांभाळत आलेलं आहे आणि इथून पुढे बी असंच सांभाळत राहावा बस एवढंच. हार्दिक शुभेच्छा. आज म्हणजे तात्या म्हणजे इथं आम्ही सगळे 22-23 जण सख्खे चुलत असे भाऊ आहेत. तर सगळ्यात पहिल्यांदा म्हणजे तात्या कधी गावे सगळे गावे असतात तर काही मुंबईमध्ये सगळ्यात पहिले ताते गावे आले कोणता प्रोग्राम असला तर सगळे एकत्र असतात. तर तात्यांचा पहिला शब्द एवढा असतो की पोरांनो शाळा शिका चांगली नोकरी करण्यापेक्षा चांगला एखादा व्यवसाय करा. सगळ्यात महत्त्वाचं वाक्य म्हणजे त्यांचं हेच नोकरी नको. आता मी कोणाचं वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. अजून ते सरांना मी आज ओळखत नाही गेले 25 वर्ष ओळखत आहे. त्या बिझनेसमध्ये त्याचं नाव पुढे आहे. अजून मी त्यांना बोलायला आता म्हणजे माझ्याकडून शब्द नाही की काय बोलू. आता हे सगळे जण बोलले आता मी काय बोलू शकत नाही एक शब्द नाही. हॅपी बर्थडे टू सर. गॉड ब्लेस यू सर. ओके थँक्यू. तुम्हाला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. मी पहिल्यांदा मला मुंबईमध्ये आमच्या चुलत्यांनी मला इथं आणलं. नंतर हे दोघं पण मला बोलले की तुला इथं काम जमणार नाही म्हणून तू गावावर नवीनच आलाय तर म्हणलं मला चान्स द्या फक्त म्हणलं मी काम करून दाखवतो तुम्हाला. हे बोलले चालेल तुला 4-5 दिवस देतो. तर मी काम करायला लागल्यानंतर ह्यांना माझ्या कामाची ओळख पटल्यानंतर ह्यांनी मला कामाला ठेवलं. त्यानंतर मी कुठं बाहेर गेलो तरी मला हे दोघं पहिल्यांदा मला फोन करायचे त्यामुळे तू जेवलाय की नाही तू कुठे आहे समजत आहे की नाही. तेव्हापासून मी त्यांना मी माझे आईबाप मानतो. बस एवढंच बोलतो. ठीक आहे काही होतं त्याच्यानंतर विचार केला की बाबा एखादी चांगलं ह्याच अशाच ठिकाणासारखं ठिकाण आपल्याला मिळावं अशी इच्छा घेऊन मी होतो स्वतः. आणि ओळख तर होती ओळख जवळजवळ 5-7 वर्ष होती
हाय हॅलो चालू होतं. मनात एक विचार असे चालू होते की यार कुछ तो करेंगे, कुछ तो बदलाव करेंगे. एक दिवस तो आलाच. एकदा माणूस ठरवतो ना, एकदा तो विचार करतो ना, तो विचार कधीतरी सिद्ध होतो कि हाँ एक मन में खाया था और वो एक दिन आ गया, और वो एक दिन आ गया. म्हणलं साहेब तुम्हाला भेटायचं आहे. म्हणजे या एक दिवस ऑन ड्युटीच होतो मी तिकडे. भेटलो. भेटल्याच्यानंतर गप्पा गोष्टी झाल्या. नंतर मग थोडं डिस्कस झाल्याच्यानंतर मग एक साधारण वर्षाचा पिरियड गेला. त्यानंतर मग मी निर्णय घेतला की दत्ता साहेबांकडे जॉईन व्हायचं. जॉईन झाल्याच्यानंतर मी एक रिलेशनशिप मॅनेजर म्हणून, मार्केटिंग मॅनेजर म्हणून अशा, आणि मी म्हणजे यात तर आहेच, पण मी जनरल ऑलराऊंडर काम करणारा माणूस आहे. आणि तिकडे पण होतो. तिकडे मी माझी वरलीची ब्रांच पूर्ण हँडल केलेली होती. एक साधारण 4च वर्षामध्ये माझ्या ब्रांच मी चांगलं डेव्हलप केलं होतं. आणि त्यानंतर लॉकडाऊन लागल्यानंतर ती ब्रांच बंद झाली. त्यानंतर या सगळ्या उलटपालट फेर सुरू झाली. आणि मग मी जॉईन झाल्याच्या नंतर हळूहळू लागलो. त्यानंतर माझ्या 3 वर्षाच्या मुलीचं एक्सपायर आधीच झाली होती. त्यानंतर मी त्यातनं कसा उठलो आणि इकडे जॉईन झाल्याच्या नंतर माझा हात फ्रॅक्चर झाला. जॉईंटच नव्हतो झालेलो, हात फ्रॅक्चर झाला. बीसीची तब्येत बरोबर नाही, कामाला येता येईना. आता काय करावं. सतत साहेबांची मदत घेतली आणि त्यांनी मला बिनशर्त म्हणजे कामावर येण्याच्या आधीच वेळोवेळी लागेल त्या ठिकाणी मला दवाखाने, औषधं ह्या गोष्टींची मला मदत केली. आणि त्या गोष्टींवरती मी माझ्या सगळ्या गोष्टी दवाखान्याच्या, घराच्या करत गेलो. जशी काय मदत लागेल तसं ते मला करत गेले. म्हटलं साहेब यातनं मला बाहेर काढा, मग मी तुम्हाला पूर्णपणे साथ देणार. त्यातनं मी निघालो, बऱ्यापैकी बरा झालो आणि नंतर जॉईन झालो आणि पुढचं कार्य मी माझं सुरू केलं. आणि आजपर्यंत मी माझं वाटेल त्या सगळ्या गोष्टी ऑलराऊंडर सगळ्या गोष्टी मी साहेबांच्या एका त्या मनामुळे, एका प्रेमामुळे सर्व आज मी तिथं करतो. बस एवढं बोलून मी माझे 2 शब्द संपवतो. हार्दिक शुभेच्छा साहेबांनी. खरं सांगायचं म्हणजे माझ्या लहानपणीपासून मी त्यांना बघत आलोय. एक छोट्याशा व्यवसायातून सुरुवात केली होती, आज खूप मोठा व्यवसाय त्यांनी बसवला आहे. आणि जेव्हा आम्ही निगेटिव्ह होतो तेव्हा त्यांच्याकडे बघून आपल्याला लक्षात येतं की बाबा हा माणूस शून्यानंतर उभा राहू शकतो. तर आपल्याला एक प्रेरणा भेटते त्यांच्याकडून की आपणही त्यांच्यासारखं करू शकतो. आपणही व्यवसाय केला पाहिजे, पुढे गेला पाहिजे. आणि गाव लेवलला पण त्यांनी आज खूप वचक बसवली आहे. त्यांचं खूप नाव गाजते, गावात नाव निघतं. एक शून्यातनं माणूस वरती गेलाय. त्यांना मी शुभेच्छा देतो आणि थांबतो. गणेश पेंटर, माझ्या आवडत्या व्यक्तीचा 50वा वाढदिवस आहे. तर काय जोरदार एकदम होऊन जाऊ दे. त्या 50व्या वाढदिवसामध्ये 20-22 वर्ष का असे ना मी त्यांच्या सोबत आहे. हेच माझ्यासाठी खूप भाग्यवान आहे मी असं बोलेन. सगळ्यात पहिला नमस्कार सर्वांना आणि वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा सर. आजचा दिवस खूप खास आहे कारण आपण एका अतिशय प्रिय आणि माझ्या मनाजवळच्या व्यक्तीचा 50वा वाढदिवस साजरा करत आहोत. 50 वर्ष म्हणजे फक्त एक आकडा नाही, तर अनुभव, आठवणी, प्रेमाने, संघर्षाने आणि यशाने भरलेला एक सुंदर असा प्रवास आहे. आणि आज ज्या व्यक्तीचा आपण सन्मान करत आहोत ती व्यक्ती माझ्यासाठी तर खूप खूप खास आहे आणि माझ्या सगळ्यात आवडती व्यक्ती आहे. तुमचं प्रेम, तुमची काळजी, तुमचं मार्गदर्शन आणि नेहमी इतरांना मदत करण्याची वृत्ती खरंच प्रेरणादायी आहे. तुमच्यामुळे अनेकांचे आयुष्य आणि अनेकांची लाईफ चेंज झालेली आहे. तुमची साथ, तुमचा सकारात्मक दृष्टिकोन आणि तुमचे हसरे व्यक्तिमत्व हे खूप आजपर्यंत मला भावूक वाटते. तुम्ही आम्हाला शिकवलं की जीवनात वय महत्त्वाचं नसतं, तर आपण किती प्रेम दिलं आणि किती नाती जपली आणि किती लोकांच्या चेहऱ्यावर हसू आणलं हे महत्त्वाचं असतं. आज या खास दिवशी मी तुमचे मनापासून आभार मानू इच्छिते. आमच्या आयुष्यात इतके सुंदर क्षण आणल्याबद्दल, नेहमी आमच्या पाठीशी उभे राहिल्याबद्दल आणि आम्हाला प्रेरणा दिल्याबद्दल
खूप खूप धन्यवाद. तुमच्या आयुष्यातली ही नवीन वाट आहे. 50 वर्षानंतर तुम्हाला अजूनही उत्तम आरोग्य, यश आणि भरपूर सुख तुमच्या पायाशी येऊ हीच मनापासून शुभेच्छा. दत्ता सर अगदी माझ्या पोटात माझं बाळ होतं तेव्हापासून मी दत्ता सर करायचे आणि आज माझं बाळ सुद्धा त्यांना दत्ता सर अशी हाक मारतात. म्हणजे मी हे ऐकलं होतं की आईच्या पोटात बाळ असताना जे आपण बोलतो तेच बाळ बाहेर आल्यानंतर पण बोलतो. तर माझं बाळ सुद्धा इथे दत्ता सरच अशी हाक मारतं. आता दत्ता सर काय आहेत माझ्यासाठी? जसं दत्ता सरांनी अर्धी स्टोरी सांगितलीच की मी बाजूला कामाला होते, त्याच्यानंतर मला दत्ता सरांनी ठेवलं आणि आम्ही खूप भरघोस बिझनेस केला, अगदी खूप प्रचंड बिझनेस केला. पण ते करत असताना काही क्षणानंतर माझे वडील गेले. वडील गेल्यानंतर जे वडील गेले असं म्हणूच शकत नाही मी, कारण वडिलांनंतर जर आज कोणी माझी साथ दिली आहे तर माझ्या दत्ता सरांनी दिली आहे आणि आयुष्यभर ते मला साथ देणार ह्याची मला गॅरंटी आहे. त्यामुळे 50 काय त्यांनी 100 वर्ष जगावं अशी माझी अपेक्षा आहे. हॅपी बर्थडे दत्ता सर. समोर या कॅमेऱ्यात पहा. ऑप्शन करा, ऑप्शन करा.
नाचो धनादन म्यूजिक बजाओ कह दो ये सबसे हाँ है सेलिब्रेशन नाचो धनादन म्यूजिक बजाओ कह दो ये सबसे आज की पार्टी मेरी तरफ से आज की पार्टी मेरी तरफ से चंद को बोलो तेरे पलक से आज की पार्टी मेरी तरफ से चंद को बोलो तेरे पलक से आज की पार्टी मेरी तरफ से डिंग फटाफट डिंगी पापा डम डम डुकुर डुकुर डम डम डुकुर डुकुर डम डम डुकुर डुकुर डिंग फटाफट डिंगी पापा मची है चू तोड़ के रू करे वो स्टेप के गिरे लोग दाएं बाएं नींद भी गुल जश्न का फुल नाच जम के पूरा फ्लोर खिल जाए बात न आए शोर मचाए पार्टी जो न करे उसको टाटा पाए मची है चू तोड़ के रू करे वो स्टेप के गिरे लोग दाएं बाएं नींद भी गुल जश्न है फुल नाच जम के पूरा फ्लोर खिल जाए बात न आए शोर मचाए पार्टी जो न करे उसको टाटा पाए है इनविटेशन मिलके करे फन आओ जहाज में या भर के ट्रक से आज की पार्टी मेरी तरफ से आज की पार्टी मेरी तरफ से चंद को बोलो तेरे पलक से आज की पार्टी मेरी तरफ से डिंग फटाफट डिंगी पापा डम डम डुकुर डुकुर डम डम डुकुर डुकुर डम डम डुकुर डुकुर डिंग फटाफट डिंगी दरवाजे को कुंडी मारो कोई ना बच के जाने पाए डीजे को समझा दो म्यूजिक गलती से भी रुक ना जाए दगा दगा जो फील करे वो जाके दो रेड बुल गटक ले जिसको डांस नहीं करना वो जाके अपनी भैंस चराए बस आज की रात है कल से वही से अपे हैं जी भर के नाच लो ना घर वाले ना मापे हैं क्लब पे अपना राज है डरने की क्या बात है ये तो बस शुरुआत है ये तो बस शुरुआत है अरे अभी तो पार्टी शुरू हुई है अरे अभी तो पार्टी शुरू हुई है ये तो बस शुरुआत है बाद में ना कहना कुछ भी पहले ही दे दूं वार्निंग पार्टी चलेगी टिल 6 in the morning जी भर के ना चले वे भी नाच नाच के तोड़ दे सैंडल आंटी पुलिस बुला लेगी तो यार तेरा कर लेगा हैंडल सूचना जनहित में जारी जिसको अपनी जान प्यारी चुपचाप वो फ्लोर पे आए फ्लोर पे आके नाचे गाए नखरे बखरे ना दिखाए शर्म को करते बाय बाय माइकल जैक्सन वाले 2-3 एक्शन करके दिखाए पार्टी करनी है हम पार्टी करेंगे किसी के भी पापा से नहीं डरेंगे हम हैं बेटे हम बाकी सारे पल पल दिल के पास तुम रहती हो पल पल दिल के पास तुम रहती हो
जब कोई बात बिगड़ जाए, जब कोई मुश्किल पड़ जाए, तुम देना साथ मेरा ओ हमनवा। जब कोई बात बिगड़ जाए, जब कोई मुश्किल